नमस्कार मित्रांनो, मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. मात्र भाजपासाठी ही निवडणूक फार सोपी नाही, कारण त्यांच्या समोर ठाकरे बंधूंचं आव्हान आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच युती केली असून मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार आहे. या दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठं विधान केलं आहे. मुंबईत ठाकरे पाहिजेत असं लोकच म्हणत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांनी मुंबई महापालिका ठाकरेंच्याच हाती शोभून दिसेल असं मोठं विधान केलं होतं. त्यांचा संदर्भ देत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की मी तसं म्हटलं नव्हतो, ते 1.5 वर्षापूर्वीचं विधान आहे. जर कोणी आता ते व्हायरल करत असेल तर मी काय करू? मी एक म्हण सांगितली होती, मुंबईत ठाकरे असायला हवे, कारण त्यावेळी वातावरण तसं दूषित होतं. पूर्वी ग्रामीण भागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा कोणताही पक्ष असला तरी मुंबईत ठाकरे असायला हवे असं बोललं जायचं, कारण त्यावेळी तशी समस्या वातावरण होतं. एवढंच नाही तर भाजपा ठाकरे एकमेकांचे विरोधक नाही तर सोयीनुसार युती करत आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर कुणबी प्रमाणपत्रावर निवडणूक लढवणारे बोगस नाहीत. आमच्या नोंदी 150-200 वर्षापासूनच्या आहेत. 1994 मध्ये घुसखोरी करणारे ओरिजिनल बोगस आहेत. मराठे कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गातून लढण्यात वावगं काय, अशी विचारणा त्यांनी केली आहे. एकंदरीतच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा.